करण्यात आली आहे। वरळीतील सीलिंगवर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली। महापुरुषांची प्रतिमा या विद्युत रोषणाईतून साकारण्यात आली आहे। तर नवी मुंबई पालिकेच्या इमारतीवर सुद्धा आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। आपण पाहतोय वरळी सीलिंगवर आकर्षक अशी ही विद्युत रोषणाई, यामध्ये शिवाजी महाराज आपल्याला या रोषणाईतून पाहायला मिळतात आणि सुंदर असा हा नजारा। महात्मा गांधींची प्रतिमा सुद्धा यामध्ये साकारण्यात आलेली आहे। तर तिकडे नवी मुंबई पालिकेवर सुद्धा तिरंग्याची ही आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे। तर प्रजासत्ताक दिनाचा सर्वत्र उत्साह आपल्याला दिसून येतोय। वेगवेगळ्या शासकीय इमारतींसोबतच धरणांवर सुद्धा आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। उजनी धरण आणि कोयना धरणावर तिरंगा रोषणाई करण्यात आली आहे। तर या आकर्षक रोषणाईमुळे रात्रीच्या अंधारात महाराष्ट्रातल्या या महत्त्वाच्या धरणांचं रूप हे अधिकच खुलून दिसत होतं। उजनी धरणाची ही दृश्य आपण पाहतोय, तिरंग्याची ही रोषणाई करण्यात आली आहे। तिकडे कोयना धरणावर सुद्धा वेगळ्या पद्धतीने ही विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। तर प्रजासत्ताक दिनानिमित्त भगूरमधल्या सावरकरांच्या वाड्याला सुद्धा आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्मारक असलेल्या सावरकर वाड्याला तिरंगा रंगाची विद्युत अशी रोषणाई करण्यात आलेली आहे। विद्युत रोषणाईच्या या प्रकाशात सावरकर स्मारक परिसर उजळून निघालाय। तर